मित्रांनो, पुण्यामध्ये आज एक विचित्र घटना समोर आलेली आहे. तर घटना काय आहे ती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास. तर मित्रांनो, पुण्यामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये जो कोचिंग क्लास खाजगी आहे आणि मार्केट यार्ड परिसरामध्ये हा कोचिंग क्लास चालतो. तर या कोचिंग क्लासमध्ये 8वीच्या मुलावरती एक लैंगिक अत्याचार झालेला आहे किंवा लैंगिक शोषण त्या मुलाचं झालेलं आहे, अशा प्रकारची घटना आहे. तर मित्रांनो, आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की मुलींच्या बाबतीमध्ये काही घटना घडलेल्या आहेत आणि घडत आहेत सुद्धा. आता या घटना मुलांबरोबरसुद्धा, अल्पवयीन मुलांबरोबरसुद्धा या घटना घडू लागलेल्या आहेत. तर आता खरोखरच कोचिंग क्लासेस किंवा शाळा असतील तर हे मुलींकरता सुरक्षित राहिलेलं आहे का, असा प्रश्न निश्चितच पालकांच्या मनामध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. तर घटना काय आहे ती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मार्केट यार्ड परिसरातला एक खाजगी कोचिंग क्लास आहे. या कोचिंग क्लासच्या समोर दररोज जे वातावरण असतं तेच वातावरण, मुलं थांबलेली असतात, पालक मुलांना घ्यायला आलेले असतात, क्लास सुटतो, मुलं पालकांबरोबर निघून जातात. तर अशा पद्धतीचं हे दररोजचं जे रेग्युलर रुटीन असतं त्या पद्धतीचं वातावरण हे आपल्याला बाहेरून पाहायला मिळतं. परंतु आतमध्ये काय चाललेलं आहे हे एका 8वीच्या मुलाच्या बाबतीमध्ये हे एक घडलेली भीषण घटना जी आहे ती समोर आलेली आहे. तर एक मुलगा आहे, तो दररोज क्लासला जातो आहे. क्लासमधले जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, तर अभ्यास असेल, त्यानंतर बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, होमवर्क असेल वगैरे वगैरे, हे सर्व त्याचं दररोजचं नियमितपणे चाललेलं आहे. परंतु काही दिवसांपासून त्या मुलाच्या वर्तनामध्ये पडलेला जो फरक आहे तो फरक घरच्यांना जाणवू लागला. मुलगा अभ्यास करण्याचा झाला, मुलगा एकाकी राहू लागला, त्याच्यावरती एक प्रकारचं दडपण घरच्यांना जाणवू लागलं. घरच्यांनी सुरुवातीला ह्या गोष्टी, अभ्यासाचा ताण असेल, त्यानंतर किशोरवयीन आता वय सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे शारीरिक बदल असतील, त्यामुळे तो तणावात असेल, अशा पद्धतीची घरच्यांची समजूत झाली. परंतु मुलगा काही केल्याने क्लासला जायला तयार होईना. त्यावेळेला घरच्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारायला सुरू केलं. त्यावेळेला मुलगा सुरुवातीला काहीही बोलत नव्हता, परंतु ज्या वेळेला मुलगा बोलायला सुरू झाला त्यावेळेला घरामध्ये भयान शांतता पसरली. मुलाने त्याच्यावरती उडवलेली जी आपबीती आहे ती आपबीती घरच्यांना सांगितली आणि घरच्यांना ती आपबीती सांगितल्यानंतर, म्हणजे कोण आहे तर त्याच कोचिंग क्लासमधला एक कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्याने त्या मुलाचा लैंगिक छळ केलेला आहे, अशा पद्धतीची घटना त्या मुलाबरोबर घडलेली आहे. घरच्यांनी अधिक वेळ न दवडता लगेचच मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गाठलं आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशनामध्ये रीतसर फिर्याद दिलेली आहे. तर आता पोलीस या प्रकरणाचा पुढे तपास करत आहेत. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हा आहे की जर आपली मुलं कोचिंग क्लासला जात असतील, शाळेमध्ये जात असतील, तर त्या मुलांबरोबर अगदी मन मोकळेप्रमाणे संवाद ठेवा. त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये काय चाललेलं आहे याच्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घ्या. त्याचबरोबर शाळेमध्ये काय चाललेलं आहे याच्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घ्या. मन मोकळेपणाने मुलांबरोबर आठवड्यातून एकदा तरी आपण संवाद साधला पाहिजे. तरच अशा घटना किंवा असं काही जर विकृत घडत असेल त्या मुलाच्या बाबतीमध्ये, मुलीच्या बाबतीमध्ये, तर ते आपल्या कानावरती येऊ शकतं आणि वेळीच आपल्याला त्याला आळा घालता येऊ शकतो.